2007मध्ये लोकसेवा आयोगाकडून त्यांची निवड झाली कक्षा अधिकारी म्हणून. आणि त्यानंतर त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट होतं असंच म्हणावं लागेल, कारण त्यांनी जे केलेलं काम आहे ते वाचल्यानंतर मला खूप छान वाटलं. फिल्म सिटी इथं मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि त्यामधली काही उल्लेखनीय कामं आपण जेव्हा म्हणतो ना प्रशासकीय अधिकारी काय करतात अशा डिपार्टमेंटमध्ये जाऊन, तर ते तिथं दिसतं. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दर्जेदार मराठी चित्रपट पाठवण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल जो गोव्यामध्ये होतो आणि आपल्याला सगळ्यांना त्याचं आकर्षण असतं, NMDCच्या माध्यमातून त्यांनी फिल्म बाजार उपक्रमात मराठी चित्रपटांना प्रमोशन प्रसिद्धी याकरता विशेष कार्यक्रम केलेले आहेत. तसंच एक खिडकी योजना इत्यादी ठिकाण प्रकल्पसुद्धा त्यांनी हाती घेतलेले होते. त्यांना मराठी भाषा सन्मान जाहीर झालेला आहे. मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. लीना संखे. नमस्कार. खरं तर मुंबई बाहेर मी पहिल्यांदा परफॉर्म करते, त्यामुळे नमस्कार पुणे असं म्हणण्याची खूप इच्छा होते, पण पूर्ण महाराष्ट्र दिसतो इथे, त्यामुळे फक्त नमस्कार. सुरुवातीलाच दाद देना चाहूंगी कवयित्री गीतांजली यांनी जे स्त्रीमन उलगडलंय, तर दाद म्हणून ते स्त्रीमनच उलगडण्याची प्रक्रिया पुढे घेऊन जाते. आज मी जी कविता सादर करते तिचं शीर्षक आहे स्त्री. गांधारीविषयीची कविता आहे. आणि गांधारीविषयी विचार करताना असं वाटतं की तिच्या दिव्यत्वाची कहाणी हीच तिची एकमेव कहाणी आहे का? दिव्यत्वाचा अंधार निसर्गाने तिला दिलेल्या दृष्टीहून तिला रम्य भासला असेल का? आपली पट्टी भिरकावून द्यावी असं तिला कधीच वाटलं नसेल. तर हा जो प्रवास आहे गांधारीचा, गांधारीचं एक मन आहे आणि एक समाज मनाला वाटतं की गांधारीने वागावं हा जो प्रश्न आहे, यातून असामान्य गांधारी सामान्य होत जाते आणि एका सामान्य स्त्रीचं प्रतिनिधित्व करते. तो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय या कवितेतनं. इर्षा. तर कवितेचं नाव आहे स्त्री. स्त्री. स्वीकार गांधारी, गांधारी नकार. स्वीकार गांधारी, गांधारी नकार. समर्थ गांधारी, समर्थ गांधारी, गांधारी लाचार. स्वीकार गांधारी, गांधारी नकार. स्वीकार गांधारी, गांधारी नकार. समर्थ गांधारी, गांधारी लाचार. गांधारी स्वत्व, गांधारी स्वत्व, गांधारी अपंगत्व. गांधारी स्वत्व, गांधारी अपंगत्व. अंधार गांधारी, अंधार गांधारी, गांधारी दिव्यत्व. परंपरा गांधारी, परंपरा गांधारी, गांधारी बंड. परंपरा गांधारी, गांधारी बंड. इनाम गांधारी, इनाम गांधारी, गांधारी दंड. अखंड गांधारी, अखंड गांधारी, गांधारी खंड. पुरुषार्थ गांधारी, गांधारी षंड. पुरुषार्थ गांधारी, गांधारी षंड. गांधारी न्याय जो तिने धृतराष्ट्राला दिला. गांधारी न्याय, गांधारी अन्याय. गांधारी न्याय, गांधारी अन्याय. फक्त एक क्षण गांधारी, फक्त एक क्षण गांधारी. अन गांधारी संपूर्ण एक अध्याय. अन गांधारी संपूर्ण एक अध्याय. वा. तर असं आहे की गांधारीचं मन एक, गांधारीचं मन एक, एक समाज मनातली. गांधारीचं मन एक,
एक समाज मनातली, एक पट्टीच्या पलीकडे, एक पट्टीच्या पलीकडे, एक डोळ्याच्या आतली. गांधारीचं मन एक, धन्यवाद. गांधारीचं मन एक, एक समाज मनातली, एक पट्टीच्या पलीकडे, एक डोळ्यांच्या आतली. पट्टी काढली आज, पट्टी काढली आज, तरी दृष्टी तशीच धुसर. पट्टी काढली आज, तरी दृष्टी तशीच धुसर. बांधले न कोणी, बांधले न कोणी, तरी पाहण्याचा आता अखंड अडसर. बांधले न कोणी, तरी पाहण्याचा आता अखंड अडसर. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की गांधारीने घ्यावी दृष्टी, गांधारीने घ्यावी दृष्टी पट्टी बांधण्याआधी. गांधारीने घ्यावी दृष्टी पट्टी बांधण्याआधी आणि स्वीकाराव्या प्रकाश ठेचा, आणि स्वीकाराव्या प्रकाश ठेचा दिव्यत्वाच्या अंधारात गुदमरून मरण्याआधी. दिव्यत्वाच्या अंधारात गुदमरून मरण्याआधी. वा वा, खूप सुंदर मॅडम.